गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद गाव संवाद गाव संवाद रे गाव संवाद गाव संवाद। आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला। बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार। पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल, भावी आमदार। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या भावी आमदार या कार्यक्रमात देखील आपण स्वागत करतो मी आपलं। आपण जे भावी आमदार त्या भावी आमदारांची आपण चर्चा करणार आहोत की या शहराविषयी तुमचं मत काय आहे, या शहरामध्ये नक्की काय प्रश्न आहेत या शहराचे आणि तुम्ही काय करणार आहात, काय तुमचं विजन आहे या शहराच्या बाबतीमध्ये। आज आपल्यासोबत आहेत या शहरातले कार्यसम्राट आणि या संपूर्ण शहराने डोक्यावर घेतलेले माजी आमदार अनिल अण्णा गोटे। अनिल अण्णा गोटेंशी मुलाखत घेताना आमचं असंच ठरलं की बाबा हा सूर्य आणि हा जयद्रथ, कामं विचारण्यापेक्षा अण्णांनी जी काही कामं केली ती कामं आपण प्रत्यक्षात आपण दाखवूया आणि अण्णा देखील सोबत असतील, अण्णा देखील त्या कामांच्या बाबतीत चर्चा करतील। आता आपण शिवतीर्थावरती उभे आहोत। शिवतीर्थ म्हणजे या शहराचं नाक असं म्हणलं तर वावगं ठरू नये। या शिवतीर्थाच्या बाबतीमध्येच जे काही या संपूर्ण धुळेकरांनी अनुभवलं आहे काम, ते काम आपल्याकडे कोणी पाहुणे आले बाहेरगावावरून तर शिवतीर्थावरती ही लोक आपल्याकडे घेऊन यायची आणि आमच्या शहरामध्ये दाखवण्यासारखं काय आहे तर शिवतीर्थ आहे असं त्यावेळेला आपल्या शहराचं चित्र होतं। मग शिवतीर्थामध्ये अगदी मध्यभागी ठेवलेला रणगाडा असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की पहिला अश्वारूढ पुतळा जो आहे महाराजांचा तो पुतळा असेल। हा जो काही प्रकार आहे हा प्रकार धुळेकरांनी कधीही म्हणजे स्वप्नात देखील विचार केला होता की अशा प्रकारचं एक स्मारक आणि अशा प्रकारचं एक चौकाचं सुशोभीकरण होईल आणि आपण आपल्या लोकांना अभिमानाने सांगू की आमच्या या धुळे शहरामध्ये एक अतिशय प्रेक्षणीय वास्तू आहे आणि ही वास्तू आमच्या आणि अण्णा गोटे बनवली आहे। अण्णा आपण काय सांगाल, या सगळ्या गोष्टी ज्या काही होत्या या सगळ्या गोष्टी लोकांच्या विचारातही नव्हत्या, आपण काय विचार केला होता त्यावेळेला की काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण या धुळेकर लोकांना काहीतरी आपण प्रेझेंट दिलं पाहिजे किंवा काहीतरी विकासात्मक किंवा एक दृष्टिकोन आपण दाखवला पाहिजे, काय आपण सांगाल अण्णा? 95च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, मला केवळ 1800 मतं मिळाली। तर रामराव पाटील हे विरोधक होते आणि मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीवर टीका करत होतो। ते मला म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं एवढं सोपं नाही आहे काय आणि सहज होण्यासारखं नाही आहे। सहज जर होणार असतं तर मी काय असतं केलं। मी त्यावेळेस त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि ते शिवतीर्थ उभारायला सुरुवात केली। मी धुळे शहरातून 1 रुपयासुद्धा घेतला नाही। यासाठी त्या आधी रामराव पाटलांनी 20 वर्ष पुतळा करायचे म्हणून पैसे गोळा केले होते। मी त्यांना म्हटलं माझं नाव ते रामराव पाटील यांच्या रांगेमध्ये येता कामा नये म्हणून मी तिथलं काय घेतल्या वर्गणी पण मला मोठमोठे जे लोक माझे मित्र त्यावेळेचे त्यांनी मला उद्योगपतींनी मला मदत केली तर मग सगळं हे उभं राहिलं।
त्यावेळेला माझी धारणा अशी होती, फक्त शोधतील सोबत करायची. पण धुळे शहरामध्ये राहणारे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना आजपर्यंत प्रतिष्ठा मिळालेली नव्हती. त्यांना कोणी बरोबरही घेत नव्हतं. म्हणून मी परमवीर चक्र अब्दुल हमीद त्याचं स्मारक उभं करायचा निर्णय केला. बरोबर. भारतामध्ये फार कमी लोकांना परमवीर चक्र मिळालेलं आहे आणि परमवीर चक्र अब्दुल हमीद याने भारत पाकिस्तानच्या विरुद्ध हारत असलेली युद्ध लढाई हे जिंकण्यामध्ये रूपांतर केलं. आणि आपण मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून उमेदवारांनी जी काही कामं केली आहेत ती कामं आपण दाखवतोय आणि प्रत्यक्ष आपण आता या स्पॉटवरती आहोत. आपण आता शिवतीर्थ बघितलं, शिवतीर्थाचा इतिहास, महाराजांचा इतिहास सांगितला आणि आपण अब्दुल हमीदच्या स्मारकाच्या बाबतीत पण आपण बोलतोय. आत्ता आपण उभे आहोत पांझरा नदीच्या एका रस्त्यावरती की जे आपण 2 रस्ते तयार केले आहेत आणि जे 2 रस्ते या शहराने देखील कधी विचार केला नव्हता की पांझरा नदीच्या आजूबाजूने 2 रस्ते सलग 8-8, 10-10 किलोमीटरचे, 15 किलोमीटरचे रस्ते तयार होऊ शकतात. अशा प्रकारचा विचार धुळेकरांनी कधी केला नव्हता. पण आता आपण आपण जी काही मूर्ती बसवली आहे शिवशंकराची, तर तिथं आपण त्या स्पॉटला आपण आता आलेलो आहोत. हे आपण देखील अनेक भाषणामध्ये सांगितलं होतं की मी पांझरा नदी अशा पद्धतीने करेल आणि तिथे एक झुलता पूल असेल आणि तो झुलता पूल प्रत्यक्ष आपण अंमलात आणला आणि आज अनेक या धुळे शहरातले हजारो लोक विरंगुळा म्हणून संध्याकाळी या झुलत्या पुलावरती येतात आणि शंकराचं दर्शन घ्यायला येतात. काय आपण या स्मारकाच्या बाबतीमध्ये किंवा आपण हा जो काही झुलता पूल तयार केला होता या बाबतीत आपण जे स्वप्न बघितलं ते पूर्ण करून दाखवलं, काय सांगाल आपण? असं आहे, धुळेकरांचं दुर्दैव आहे की त्यांच्या मुलांना खेळायला, त्यांच्या मायमाऊल्यांना खेळायला काही स्थान नाही आहे आणि कोणी कौतुकाने दाखवावं असं काही निर्माणही कोणी केलं नाही. मी लोकांना स्वप्न म्हणून दाखवलं होतं आणि ते मी प्रत्यक्षात आणलं. त्या 2 असल्यामुळे जे पैसे वाचले त्या पैशांमध्ये ते उपयोग केलं. शंकराच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की सफारी गार्डनमध्ये गणपतीची 51 फुलाची मूर्ती उभी करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून भांडी गोळा केली आणि त्या भांड्याचं मी गणपती उभा करणार होतो. पण तुम्हाला माहिती आहे त्या विकासाच्या शत्रूंनी ते काय प्रकार केला. आमची यंत्रसामुग्री जाळली, सफारी गार्डनचं काम बंद केलं. मग ते शिल्लक राहिलेले जे भांडे होते त्याच्यामधनं माझ्यावर टीका होत असे. बरोबर. टीका अशी होती ते अनिल गोटे भांडे खाऊन गेला. मला काय करावं, आपली जागा नाही, काही नाही, काही नाही. म्हणून आणि लोकांच्या मारण्याचा हात धरता येईल, बोलण्यात तोंडल्या जाता येत तुम्हाला. म्हणून मी ठरवलं की अशी शंकराची मूर्ती करायची आणि ते वैशिष्ट्य पूर्ण करायची. मी या सगळ्या झुलत्या पुलाचा लोड एका पोलवर घेतला. 5-6 ठरवून इंजिनियर आहेत, त्यांनी मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि हँगिंग ब्रिज याच्यामध्ये त्यांचं फार अभ्यास आहे. हिंदुस्थानामध्ये
बहुतेक 75% पूल त्यांनी केलेले आहे समुद्राच्या वतीने. त्यांना वेळच नाही. मी त्यांच्याकडे जाऊन हट्टगोळ करून बसलो. ते म्हणाले एवढ्या लहान कामासाठी मी काही येणार नाही. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्येच बसून राहिलो. शेवटी ते मला कंटाळले आणि मग त्यांनी कबूल केलं की मी येतो. आले, त्यांनी पाहिलं. ते मला म्हणाले की गोडे साहेब नाही सर तर मला जे म्हणाले तुम्ही येतो. अरे पाहिलं. ते म्हणाले सिंगल पोलवर शक्य नाही. काय कारण वरचा जो समुद्र आहे तो 80 बाय 80 फुटाचा आहे. ते 6400 फुटाचं समुद्र आहे आणि सगळ्याचं वजन एका ठिकाणी टाकायचं तरी शक्य नव्हतं. मी पण इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. मी त्याला काही प्रश्न विचारले, काही आमची प्रश्नोत्तरे झाली. मी त्याला रफ डिझाईन करून दाखवलं. त्यामुळे सापडलेला मार्ग काय आणि मग तो मार्ग काय आम्ही काढला आणि त्यावेळेला ते डिझाईन तयार केलं आणि ते यशस्वी केलं. त्याला केवळ मला 4.5 कोटी रुपये खर्च आला. आणि एकीकडे आपण पाहतोय की या शहरात जी काही विकास कामं झाली, रस्त्यांची कामं झाली आहेत. आपण जसं म्हणतो की विकास कामं म्हणजे रस्त्याची कामं किंवा लाईट लावणं हे काही विकास काम नाही असं आपण अगदी सुरुवातीला बोललात. आणि या विकास कामामध्ये आपण पाहिलं असेल की फक्त कमिशन आणि कमिशनावरती डोळा ठेवून रस्त्यांचे जे काही हे असतील कारण आपण त्याला बजेट असेल ते वाढवायचं आणि त्याच्यातनं आपल्याला काय मलिदा खायला मिळतो तो खायचा. आणि एकीकडे आपण जे काही काम केलं ते काम म्हणजे जे काही कोटेशन झालं त्या कोटेशनच्या अगदी आश्चर्यकारकरित्या कमी रेटमध्ये आपण काम केलं. आपल्याला नाही वाटलं की आपण याच्यातनं काहीतरी कमिशन खाल्लं पाहिजे किंवा आपण काहीतरी याच्यातनं मांडवली केली पाहिजे. काय आपण सांगायला बाबतीत? मी तर पहिली गोष्ट माझ्या विकासाचा दृष्टिकोन वेगळा आहे. विकासाचा दृष्टिकोन वेगळा आहे. वेगळा म्हणजे रस्त्याला खड्डे बुजवणं, डांबर टाकणं, कॉन्क्रीट करणं हा माझा विकास नाही. विकासाचा अर्थ आहे त्या परिस्थितीमध्ये बदल घडवून नाही सरळ जावं लागेल भीमतीर्थावर. अच्छा, सरळ जाऊ आपण भीमतीर्थावर जाऊया आपण. काय विकासाचा दृष्टिकोन असा असतो बरोबर की नव्या गोष्टी निर्मिती केली पाहिजे बरोबर आणि लोकांसाठी सुलभ असली पाहिजे. लोकांना त्या निर्मितीचा आनंद मिळाला पाहिजे. म्हणून मी या 5.5 किलोमीटरच्या रस्त्याची निर्मिती केली. पहिलं काम मी 5 नदीवर केलं ते माझ्या ब्रिज कम बंधारा. ते कन्सेप्टच जुळ्यामध्ये नव्हती. बरोबर आणि त्या इथे कुंभार वस्ती आहे, बरोबर गवळी वस्ती आहे. त्याला खूप पाणी लागतं होय आणि पाण्यात पाणी असत नाही. म्हणून मी बंधारा केला जेणेकरून म्हशी पाण्यामध्ये बसल्या पाहिजे. बरोबर आणि कुंभार बांधवांना वरती काय विचारपूजा करायची असेल तरी पाणी मिळालं पाहिजे. बरोबर म्हणून हा ब्रिज कम बंधारा मी केलेला आहे. पण माझं दुर्दैव असं मी माझं दुर्दैव म्हणतो काय ते त्याच्या ज्या फळ्या होत्या त्या फळ्याच तोडून द्यायच्या काय ते लोखंडाच्या प्लेट्स. काय आता मी जोपर्यंत पुन्हा आमदार होत नाही तोपर्यंत मी लोखंडी प्लेट काही टाकता येणार नाही. काय त्याला लोकांची सामाजिक जबाबदारी आहे. त्या गोष्टी भान त्यांनी ठेवलं पाहिजे. काय तेव्हा मी हा बांधला. मग माझे जे राजकीय हितशत्रू आहेत त्यांनी
त्या गवळी समाजाच्या स्मशान वाटेतून रस्ता जायला त्याच्यानंतर वादावादी झाली, भांडणं झाली, काय तो रस्ता दिला नाही. त्यामुळे या बेस्टंप बंधाऱ्याचा फायदा जो दोन्ही बाजूच्या वाहनधारकांना पाहिजे होता देता आला नाही. बरोबर. पण यावेळेला असा हा प्रश्न दूर करेल. काय काय राहील नाही, मी सगळं ते अतिक्रमण काढून टाकेल, काय कोणाचा मुलायचा ठेवणार नाही आणि तो रस्ता वाहतूक क्या तो दी नहीं क्या भाई? हाँ, तो मैं उसके वास्ते वहाँ बहुत जीत कर रहा. कल वो अवेशी की भी सभा हुई, मैं बोला नहीं मुझे गोटे ही चलेगा. तो जरा हमारे तरफ भी एक बार आओ मुगलई में. हाँ ना, इतना ये याद से कर. मैं बहुत दिन से तड़प रहा घर को आने के लिए, क्योंकि भाई गुजर गई, जब से कुछ मुलाकात नहीं हुई. इतना हमारे लिए जरूर ये करो. चलो ठीक. हम पूरा सपोर्ट करेंगे ना, हमारा ख्याल. आणि आपण आता शंकराची मूर्ती असेल किंवा जे पांझरा नदीलगतचे 2 रस्ते असतील त्याबाबत आपण चर्चा करत होतो, त्याच्या कामाच्या बाबत, त्याच्या दर्जाच्या बाबत आपण चर्चा करत होतो. आता आपण साक्री रोडला आलो आहोत. साक्री रोडला एक अतिशय असं सुंदर एक भीमतीर्थ आपण साकारलं आहे. आणि हे जे काही भीमतीर्थ आहे, येता जाताना लोक खरोखर त्याच्याकडे अतिशय अभिमानाने आणि आदराने बघतात. आणि अशा प्रकारचं भीमतीर्थ इथे होऊ शकतं असं देखील कोणाला वाटलं नव्हतं. काय आपण सांगाल या भीमतीर्थाच्या बाबतीत? असं आहे, शिवाजी शिवतीर्थ उभारत असताना तिथल्या काही दलित महिला आल्या आणि त्यांनी विचारलं कोण करतं आहे काम. कार्यकर्त्यांनी सांगितलं हा माणूस करतो आहे. त्याला मी काय आमदार बिमदार नव्हतो. तर माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या तुमचा शिवाजी तुम्ही उभा करता. आमच्या बाबासाहेबांचा पुतळा आहे, तो अर्धा आहे, आम्हाला पूर्ण बाबासाहेबांचा पुतळा पाहिजे. मग मी जरा सांगितलं माझं शिवतीर्थाचं काम संपलं तर मी तुझं बाबासाहेबांचं पुतळ्याचं काम हाती गेलं. काय त्यामुळे असं सगळे लोक म्हणतात, कोणी करत नाही. म्हटलं मावशी एक गोष्ट समजून घ्या म्हटलं. काय हे काम असताना मी दुसरं काम घेऊ शकत नाही. काय मग ते संपल्यानंतर मी हे भीमतीर्थाचं काम हाती घेतलं. त्यांना कबूल केलं होतं म्हणून. आणि भीमतीर्थाबद्दलची माझी पहिलीपासूनची धारणा होती ते बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, एक शांततेचा संदेश देणारा म्हणून. आणि जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला त्या गौतम बुद्धाचा एक आपल्यासारख्या बालक असावं काय म्हणून मी ते भीमतीर्थ उभं केलं. त्याला खूप विरोध झाला. माझं वैशिष्ट्य असं आहे की झालं आपण दाखवलं भीमतीर्थ, दाखवलं दादा हे पाहिजे मार्केट, हे मार्केट. काय हे शहर सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या असंख्य कल्पना आहेत. हे मार्केट त्याचं एक उदाहरण आहे. बरोबर. हे मार्केट या ठिकाणी बांधलं. माझी इच्छा अशी होती आणि अजूनही की त्या ठिकाणी मच्छी मार्केट करावं. मासे विक्राय रस्त्यावर बसतात. बरोबर. काय रस्त्यावर बसून रस्त्यावरचे धूळ वगैरे त्या जाण्यापेक्षा बरोबर त्या ठिकाणी कमीत कमी प्रदूषण होईल अशा ठिकाणी हे असलं पाहिजे. पण काय दुर्भाग्य आहे माझं ते याच्या पुढाऱ्यांनीच त्याला विरोध केला. ते लोक तयार होते बिचारे जायला तिकडे. बरोबर. पण त्याला जाऊ दिलं नाही. काय त्यात फायदा आहे त्यांचा मला नाही कळालं. बरोबर. काय
आणि मी एक गोष्ट ठरवली आयुष्यामध्ये काय ते आपण काम पूर्ण करायचं काय आणि त्या लोकांना देऊन टाकायचं त्यांच्याकडे सुपूर्द करायचं. बरोबर तुम्ही आहे तुमचं नशीब आहे. बरोबर मी कोण प्रत्येकाला समजवत नसतो काय मुळामध्ये धुळे शहरामध्ये खरंच जर बदल करायचं असेल आमूलाग्र परिवर्तन करायचं असेल तर इथल्या पुढाऱ्याने हे जाणे द्वेष भावना सोडून दिली पाहिजे. त्या शहराला विकास होऊ शकत. आपण ही सगळी आपण जी काही बनवलेली या शहरातली जी काही कामं आहेत ती कामं आपण पाहतोय. प्रत्यक्ष आपण सोबत असावेत अशा प्रकारची आमची देखील इच्छा होती आणि अनेक मतदारांची इच्छा होती की सोबत अण्णा देखील असले पाहिजे आणि हे सगळं लोकांना कळलं पाहिजे की काय केलं आहे. ही सगळी कामं करत असताना अण्णासाहेब आपण पाहतोय की कुठेही एक फार मोठा फलक नाही आहे की फार मोठा बोर्ड नाही आहे की हे काम आणि अण्णा गोटेंनी केलं आहे. काय या मागते आपण पाहतोय की एक साधा छोटासा रस्ता जरी केला तरी पण तिथे त्या नगरसेवकाचा बोर्ड लागतो. आपण नावाच्या बाबतीमध्ये कुठेतरी कोतेपणा करत आहे किंवा आपण असं काय म्हणजे बाकी लोक छोटंसं करतात आणि दाखवतात मोठं. काय सांगाल आपण या बाबतीमध्ये? असं आहे माणूस त्या कामाने ओळखला गेला पाहिजे. चंद्र सूर्य असेपर्यंत माझं सगळं काम माझं काम असं नाही आहे कुत्र्या छत्रीसारखं पावसाबरोबर आणि संपूर्ण मी कधी बोर्ड नाही लावला कधी तर श्रेय मी घेतलं नाही. काय माझं म्हणणं असं आहे तुम्ही काम करा लोक बरोबर लक्षात ठेवतील. तुम्ही फलक लावल्याने लोक लक्षात नाही ठेवणार आणि म्हणून तुम्ही माझं कधी बॅनर पण नाही पाहिलं असेल शहरामध्ये. मी या गोष्टींच्या विरुद्ध आहे. फार बॅनरवर असलेले पुढारी कधी खाली करून पडतात हे लोकांना त्यांनाही कळत नाही स्वतः. बरोबर. आणि आपण आता गुरु शिष्य स्मारकाकडे येतोय. हे स्मारक ज्या वेळेला आपण अस्तित्वात आणायचं ठरवलं किंवा मूर्त स्वरूपात आणायचं ठरवलं काय आपण त्यावेळेला विचार केला होता की हे गुरु शिष्य स्मारक या इथे झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने साकारलं आणि कसं काय याला मूर्त स्वरूप द्यायला काय तुम्हाला अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने याला मूर्त स्वरूप मिळालं काय आपण सांगाल अण्णा साहेब? त्या जगातलं फार अडचणी आल्या. इकडं साईडला थांबूया साईडला थांबूया की पुढे त्याला फार अडचणी आल्या. सगळ्यात मोठी अडचण होती हां राजवाडे सहकारी बँकेचं बरोबर अतिक्रमण. बरोबर. आणि ते अतिक्रमण काढलं कोणाला शक्य नव्हतं. बरोबर. कारण त्या अतिक्रमणाचं पिंगळे गुरुजींचं पिंगळे गुरुजींची आणि ते टेस्ट पुढला चालली होती. मी त्या टेस्टमध्ये इंटरव्ह्यू झालो त्यामुळे निकाल लावा आम्हाला ती जागा पाहिजे. मग न्यायालयाने निकाल दिला. निकाल दिला 2 वाजता आणि 5 वाजता मी स्मारक ते अतिक्रमण काढून बिडून रस्ता तयार करायला सुरुवात केली. रस्ता तयार केला. तिथे मध्ये रस्त्यामध्ये एक मोठी जीपी होती. हो काय आणि ती जीपी काढणं फार कठीण होतं. कारण जीपीला जो रस्ता पाहिजे ना हरकत पाहिजे हां काय तर ना हरकत मिळणं कठीण होतं. तर जागा कोण देणार तिला? मग त्या जीपी काढण्यासाठी मी MSLBच्या खूप मागे लागलो. तेव्हा जागा दाखवा आम्हाला. मी महापालिका आज एका कोपऱ्यात जागा मागितली त्यांना नाही.
मग पोस्टाच्या गल्लीमध्ये एक मुतारी होती. ते मुतारी त्यावेळेला तोडली होती. मी त्या जागेवर शिफ्ट केली. रस्ता मोकळा झाला आणि मग मधल्या जागेवर गुरु शिष्याचा स्मारक केलं. वैशिष्ट्य असं आहे या स्मारकाचं की संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे यांचं गुरु शिष्याचं नातं आहे. ज्या वेळेला महाराजांनी गाथा लिहिली ती गाथा बुडवली चंद्रभागेमध्ये. महाराजांना अतिशय दुःख झालं. महाराजांना अतिशय दुःख झालं तुकाराम महाराजांना. आणि मग कशी गाथा पुन्हा लिहायची तर ज्या वेळेला तुकाराम महाराज गाथा सांगत होते त्यावेळेला संताजी जगनाडे महाराज बरोबर हे घेऊन घेत होते. संताजी जगनाडे महाराज आणि तुकाराम महाराज हे जगामधले गुरु शिष्याची आदर्श जोडी आहे. आमच्या नंतरच्या पिढीला काय करणार आहे काय बरोबर किती थोर व्यक्ती आपल्या शहरामध्ये आपल्या राज्यात होऊन गेले काय हे असा इतिहास राहावा काय आणि लोकांनी विचारावं काय कोण आहे काय यांचं आहे. पण त्यांच्या आईबापाला ती गोष्ट माहीत नाही. म्हणून मी घेऊन सोडले बरोबर ते वाचून तरी यांना अक्कल येईल. गोल चौकीजवळ आपण आलो आहोत. एक या शहरातलं एक मध्यवर्ती पोलीस चौकी आहे ही. आणि ही पोलीस चौकीच इथं असावी असं आपण कसं काय आपल्या मनात आलं. आणि ती पोलीस चौकी आज अतिशय याला आपण म्हणतो की आपल्या समोर आहे आणि प्रत्यक्षात ती पोलीस चौकी अवतरली. काय आपण या पोलीस चौकीच्या बाबतीत सांगाल. असं आहे त्या ठिकाणी एक पहिले चौकी होती. हां ती गोल होती हां आणि हां 100 वर्ष जुनी होती. गोल पोलीस चौकी होती आणि ती 100 वर्ष जुनी होती. आता 100 वर्षापूर्वीची इमारत आणि ती सार्वजनिक स्वरूपाची इमारत काय मला सांगा तुम्ही काय अवस्था असेल तिची. बरोबर पोलीस बसू शकत नव्हते. सारखी गरज होते. वेळेला आपण आमदार आहोत. सार्वजनिक बदल घडवणे आपले ते मुळामध्ये काम आहे. म्हणून मी हे सरकारी गोल चौकी काय माझ्या आमदार फंडामधून निर्माण केली. ही एक आदर्श चौकी आहे. बरोबर बरेच जण गोल आहे त्याच्यावर वर गेलं की तुम्हाला तिथून फार नेहरू चौकापर्यंत दृश्य दिसतं. इथं ज्याला गणपती यायचे तेव्हा इथं मशांग बांधायचे. बरोबर मी सांगायचं पोलिसांना असं काय मशांग बांधायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी सोय होईल. त्याला RK साहेब बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक होते. फार खुश झाले ते. गृहमंत्री छगन भुजबळ आले होते उद्घाटनाला.
त्यामुळे अतिशय सुंदर काम आहे. त्यांचे शैली पण तिथे आहेत. मला आनंद एका दृष्टीचा आहे की सार्वजनिक काम केलं पाहिजे आमदारांनी. याचं थोडा मी दृष्टिकोन बदलू शकलो. ए गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया. जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद गाव संवाद गाव संवाद रे गाव संवाद गाव संवाद. आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला. बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार. पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. भावी आमदार.